नमस्कार, मी आशिष गोलतकर, तुमचा एक्झिम न्यूज सोर्स आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आजच्या ग्लोबल भरारी एक्झिम न्यूज मध्ये. आज आहे 7 ऑक्टोबर आणि आपण बघणार आहोत मुख्य एक्झिम बातम्या, झटपट आणि महत्वाच्या अपडेट्स, आजची एक्झिम टीप आणि एक खास एक्सपोर्ट ओरिएंटेड प्रॉडक्ट. सुरुवात करूया आजच्या मुख्य बातमीपासून. भारताच्या व्यापार धोरणाला दिशा, चायनावर लक्ष द्यावे. नीती आयोगच्या सीईओ BVR सुब्रमण्यम यांनी ट्रेड वॉच रिपोर्टमध्ये सांगितलंय की भारताला चायनाकडे निर्यात वाढवायला हवी. त्या म्हणाल्या की इंडिया चायना ट्रेड इम्बॅलन्स यावर सुधारणा न केल्यास भारत जागतिक बाजारपेठेत मागे पडेल. एक्सपोर्ट्स टू चायना इन 2024 60% कमी झाला, तर इम्पोर्ट 10% वाढला. एक्सपोर्टरसाठी टीप म्हणजे रॉ मटेरियल टेरिफ्स कमी करणे आणि एशियन मार्केट्समध्ये पेनिट्रेशन वाढवणे गरजेचे आहे. रुपया अजूनही दबावाखाली, आरबीआय हस्तक्षेप शक्य. भारतीय रुपया डॉलर विरुद्ध जवळपास रेकॉर्ड लो वरून थोडासा सुधारला असला तरी दबाव कायम आहे. इम्पोर्टर्सच्या डॉलर डिमांड आणि एक्सटर्नल प्रेशरमुळे आरबीआयने हस्तक्षेप करण्याची शक्यता दिसते. एक्सपोर्टर्सला फायदा होऊ शकतो जर रुपया अजून घसरला. त्याचबरोबर व्हॉलेटिलिटीचा धोका पण इथे सुरू होऊ शकतो. एक्सपोर्टर्सने हेजिंग स्ट्रॅटेजीज वापरल्या पाहिजेत. भारत कतार FTA दृष्टिक्षेपात. युनियन कॉमर्स मिनिस्टर पीयूष गोयल म्हणाले आहेत की भारत आणि कतार यांच्यात फ्री ट्रेड ॲग्रीमेंट FTA पुढील वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत पूर्ण होण्याची शक्यता आहे. हा करार एनर्जी, पेट्रोकेमिकल, ॲग्रिकल्चरल ट्रेड मध्ये विशेष महत्वाचा ठरेल. एक्सपोर्टर्ससाठी अर्ली प्रिपरेशन करून टॅरिफ लाईन्स आणि रेग्युलेटरी रिक्वायरमेंट्स समजून ठेवणं गरजेचं आहे. शिप बिल्डिंग क्लस्टर दुग्गाराजापट्टणम मध्ये उभारणार. युनियन मिनिस्टर सर्बानंद सोनोवाल यांनी दुग्गराजापट्टणम मध्ये एक मॉडर्न शिप बिल्डिंग क्लस्टर स्थापन करण्याची घोषणा केली आहे. हा क्लस्टर देशातील शिप निर्माण क्षमता वाढवेल आणि फॉरेन वेसल्स इम्पोर्ट्स यामुळे कमी होऊ शकतील. एक्सपोर्टर्स आणि शिप कॉम्पोनंट इंडस्ट्रीज यांना ही एक मोठी संधी आहे. डोमेस्टिक ऑर्डर सुद्धा वाढू शकतात. एक्सपोर्टर्सने डिझाईन, मॅन्युफॅक्चरिंग टायअप्स आणि ग्लोबल स्टँडर्ड्सवर लक्ष द्यावे. आणि आता बघूया झटपट आणि महत्वाच्या बातम्या. भारताने DORB एक्सपोर्टवरची बंदी हटवली. राईस मिल्स आणि फीड इंडस्ट्रीसाठी पुन्हा बाजार खुला. इंडिया EFTA ट्रेड पॅक्ट इफेक्ट सुरू झालाय. बरेचसे टेरिफ्स कमी करण्यात आले आहेत. महाराष्ट्राने बॉन्ड सिस्टीम लॉन्च केली. ट्रेड बॉन्ड्स आता डिजिटल होणार. आणि आजची एक्झिम टीप, एक्सपोर्ट शिपमेंट्स फायनलाइज करताना डिलिव्हरी टर्म्स नीट डिफाईन करा. विशेषतः FOB, CIF आणि DAP यातील फरक नीट समजून घ्या. उदाहरणार्थ, जर तुमचं बायर लॉजिस्टिक्स हँडल करणार असेल तर FOB म्हणजे फ्री ऑन बोर्ड टर्म अधिक सुरक्षित ठरतो. पण जर तुम्ही फ्रेट आणि इन्शुरन्स दोन्ही मॅनेज करू शकत असाल तर CIF म्हणजे कॉस्ट, इन्शुरन्स अँड फ्रेट ने कंट्रोल आणि प्रॉफिट दोन्ही वाढतात. चुकीचा इन्कोटर्म निवडल्यामुळे अनेक एक्सपोर्टर्सला डिले, लॉस किंवा बायर डिस्प्यूट्स होतात. म्हणून कॉन्ट्रॅक्ट फायनलाइज करण्याआधी नेहमीच इन्कोटर्मची क्लॅरिटी घ्या.
आणि आता वेळ झाली आहे आजच्या एक्सपोर्ट ओरिएंटेड प्रोडक्टची, जे आहे अलोवेरा. भारतातून सध्या हर्बल एक्स्ट्रॅक्ट्स आणि कॉस्मेटिक्सची मागणी प्रचंड वाढली आहे. विशेषतः US, जर्मनी आणि जपान या देशांमध्ये इंडियन आलू बेस्ड जेल्स, पावडर्स आणि कॉन्सन्ट्रेट्सला प्रीमियम प्राइस मिळते. आयुर्वेद आणि नॅचरल स्किन केअर सेगमेंट झपाट्याने वाढतोय आणि त्यात अलोवेरा भारताचं एक मोठं एक्सपोर्ट अपॉर्च्युनिटी बनले. आता या विषयावर सविस्तर माहिती, डेटा आणि टिप्स आपण एका छोट्या व्हिडिओमधून जाणून घेऊया. अलोवेरा एक्सपोर्ट फ्रॉम इंडिया. नॅचरल आणि हर्बल प्रोडक्टची डिमांड जगभरात वाढत आहे. या मागणीच्या केंद्रस्थानी आहे एक भारतीय हिरवा खजिना आणि तो आहे अलोवेरा. कॉस्मेटिक्स, हेल्थकेअर आणि ऑर्गॅनिक फूड सप्लिमेंट्स सगळीकडे अलोवेराचा वापर झपाट्याने वाढतोय. आज आपण पाहणार आहोत भारतीय अलोवेरा एक्सपोर्ट कसं वाढतंय आणि एक्सपोर्टर्ससाठी यात कोणत्या संधी आहेत. अलोवेरा म्हणजे घृतकुमारी, एक बहुगुणी औषधी वनस्पती जी भारतीय हवामानात उत्तम वाढते. मुख्य उत्पादक राज्य आहेत राजस्थान, गुजरात, तमिळनाडू, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश. अलोवेराच्या पानामधून मिळणारा जेल आणि त्यातून तयार होणारे एक्स्ट्रॅक्ट्स, पावडर, ज्यूस आणि कॉन्सन्ट्रेट्स ही सर्व उत्पादने मोठ्या प्रमाणावर प्रोसेस करून निर्यात केली जातात. भारत दरवर्षी सुमारे 400 कोटीची अलोवेरा आधारित उत्पादने निर्यात करतोय आणि देशात अंदाजे 1.2 लक्ष हेक्टर क्षेत्रावर याची लागवड केली जाते. अलोवेरा हा नॅचरल हिलिंग अँड ब्युटी या कॅटेगरीमध्ये सर्वात वेगाने वाढणारा सेगमेंट आहे. 2030 पर्यंत ग्लोबल अलोवेरा मार्केट अंदाजे 2.8 बिलियन USD पर्यंत पोहोचेल. या मार्केटमध्ये भारताचा शेअर वाढतोय कारण आपल्या अलोवेरामध्ये हाय अलोइन कंटेंट आणि बेटर जेल प्युरिटी असते. याची टॉप एक्सपोर्ट मार्केट्स आहेत युनायटेड स्टेट्स, जर्मनी, जपान, साऊथ कोरिया, UAE आणि नेदरलँड. या देशात इंडियन अलोवेरा मुख्यतः कॉस्मेटिक, न्यूट्रास्युटिकल आणि हर्बल ड्रिंक्स या स्वरूपात विकलं जातं. अलोवेरा एक्सपोर्टमध्ये 4 प्रमुख कॅटेगरीज येतात. पहिली आहे अलोवेरा जेल किंवा एक्स्ट्रॅक्ट्स. स्किन केअर आणि कॉस्मेटिक इंडस्ट्रीमध्ये याचा वापर केला जातो. दुसरी आहे अलोवेरा पावडर किंवा कॉन्सन्ट्रेट. फूड सप्लिमेंट्स आणि बेवरेजसाठी हे वापरलं जातं. तिसरा सेगमेंट आहे आलू ज्यूस किंवा ड्रिंक्स. वेलनेस रिटेल सेगमेंटमध्ये याची मोठी मागणी आहे. आणि चौथा अलोवेरा बेस्ड फॉर्म्युलेशन्स, शॅम्पूज, क्रीम, सोप्स, लोशन्स, कॅप्सूल्स इत्यादीमध्ये याचा वापर केला जातो. एक्सपोर्टर जर व्हॅल्यू ॲडेड प्रोडक्ट तयार केले असतील तर मार्जिन 3 ते 5 पटीने वाढतो. उदाहरणार्थ 1 kg रॉ लिव्हचा दर ₹5 ते 10 असतो, पण त्यापासून तयार झालेल्या प्युअर जेल किंवा एक्स्ट्रॅक्टची एक्सपोर्ट व्हॅल्यू 250 ते 400 रुपयापर्यंत पर केजी जाते. अपेडाच्या ताज्या आकडेवारीनुसार 2024-25 या आर्थिक वर्षात भारताने 38 देशांना अलोवेरा प्रोडक्ट्स निर्यात केली. त्याची एक्सपोर्ट व्हॅल्यू होती अंदाजे $48 मिलियन. ज्यात जर्मनीचा वाटा होता 22%, USA 19% आणि UAE 14% हे यातील मुख्य खरेदीदार होते. टॉप इंडियन एक्सपोर्टिंग हब्स आहेत जयपूर, अहमदाबाद, पुणे, तिरुपूर आणि कोइंबतूर. अलोवेरा एक्सपोर्टसाठी काही सर्टिफिकेशन्स आणि स्टँडर्ड सुद्धा गरजेचे आहेत. आता त्याबद्दल थोडी माहिती घेऊया. पहिलं आहे पसाय लायसन्स, जे आपल्याला इंडियामध्येच घ्यायचंय. दुसरं आहे GMP किंवा ISO 9001 सर्टिफिकेशन. प्रोसेसिंग युनिटसाठी हे मस्ट आहे.
US FDA रजिस्ट्रेशन्स खास करून अमेरिकन मार्केटसाठी आणि इकोसर्ट किंवा EU ऑर्गॅनिक किंवा USDA ऑर्गॅनिक हे युरोपियन बायर्ससाठी लागतात. MSDS आणि COA मटेरियल सेफ्टी डेटा शीट अँड सर्टिफिकेट ऑफ अनालिसिस. एक्सपोर्टर्सनी प्रोसेसिंग दरम्यान कोल्ड प्रेस्ड एक्स्ट्रॅक्शन मेथड वापरल्यास क्वालिटी जास्त चांगली राहते आणि इंटरनॅशनल बायर्स यासाठी प्रीमियम प्राइस देतात. आता समजून घेऊया याची चॅलेंजेस आणि त्याची काय सोल्युशन्स आहेत. शेल्फ लाईफ. अलोवेरा जेल नॅचरल असल्याने लवकर खराब होऊ शकतो, म्हणून स्टॅबिलायझर्स वापरणं आणि प्रॉपर कोल्ड स्टोरेज असणं अति आवश्यक. मायक्रोबियल कंटॅमिनेशन. लीव्स हाताळताना हायजीन स्टँडर्ड्स पाळणं खूप गरजेचं असतं. पॅकेजिंग. एअरटाईट पेट बॉटल्स किंवा HDP ड्रम्स वापरावेत. बायर स्पेसिफिकेशन्स. काही देशात अलोईन लेवल कंट्रोल आवश्यक असतो, त्यासाठी एक्सपोर्ट सॅम्पल टेस्टिंग रिपोर्ट आधीच घ्यावा. आणि आता समजून घेऊया काही प्रॅक्टिकल टिप्स एक्सपोर्टर्ससाठी. स्टार्ट स्मॉल, थिंक बिग. सुरुवातीला जेल किंवा ज्यूस कॉन्सन्ट्रेट एक्सपोर्ट करा आणि नंतर फॉर्म्युलेशन्स कडे वळा. कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग. स्मॉल एक्सपोर्टर्सने FMCG युनिट सोबत OEM प्रोडक्शन टायअप करावा. ब्रँडिंग आणि प्रेझेंटेशन. मेड इन इंडिया, नॅचरल आलू हे टॅग वापरून इको कॉन्शियस बायर्सना तुम्ही आकर्षित करू शकता. आणि आता समजून घ्या गव्हर्नमेंट स्कीम्स. अपेडाचं TMA म्हणजे ट्रान्सपोर्ट अँड मार्केटिंग असिस्टन्स आणि DGFTचं रोड टेप या स्कीम्स अंतर्गत फ्रेट व ड्युटी बेनिफिट्स यात मिळतात. तर हा होता भारतीय अलोवेरा एक्सपोर्ट बद्दलचा सविस्तर आढावा. भारताकडे खूप चांगला प्रोडक्शन बेस, प्रोसेसिंग कॅपॅबिलिटी आणि आपल्या अलोवेरामध्ये नॅचरल प्युरिटी जास्त आहे. जर योग्य क्वालिटी स्टँडर्ड्स, पॅकेजिंग आणि सर्टिफिकेशन्स पाळले तर अलोवेरा तुमच्यासाठी ग्रीन गोल्ड ठरू शकतो. ऑर्गॅनिक ब्युटी आणि वेलनेस रिव्होल्युशन मध्ये भारतीय एक्सपोर्टर्सना आघाडी मिळवण्याची हीच ती वेळ आहे. आणि आता पुन्हा एकदा आढावा घेऊया आजच्या बातम्यांचा. आज आपण पाहिलं चायना एक्सपोर्ट स्ट्रॅटेजी, रुपयावर दबाव, इंडिया कतार FTA, शिप बिल्डिंग क्लस्टर आणि DORB एक्सपोर्टची परवानगी, एक्झिम टीप आणि आजचा EOP अलोवेराची झलक. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करून हेही सांगा की पुढच्या EOP डिटेल व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठल्या प्रोडक्टची माहिती जाणून घ्यायला आवडेल. उद्या परत भेटू नवीन एक्झिम अपडेट्स घेऊन. तोपर्यंत मी आशिष गोलतकर तुमची रजा घेतो. धन्यवाद. नमस्कार. आणि आता पुन्हा एकदा आढावा घेऊया आजच्या बातम्यांचा. आज आपण पाहिलं चायना एक्सपोर्ट स्ट्रॅटेजी, रुपयावर दबाव, इंडिया कतार FTA, शिप बिल्डिंग क्लस्टर आणि DORB एक्सपोर्टची परवानगी, एक्झिम टीप आणि आजचा EOP अलोवेराची झलक. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कॉमेंट करून हेही सांगा की पुढच्या EOP डिटेल व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठल्या प्रोडक्टची माहिती जाणून घ्यायला आवडेल. उद्या परत भेटू नवीन एक्झिम अपडेट्स घेऊन. तोपर्यंत मी आशिष गोलतकर तुमची रजा घेतो. धन्यवाद. नमस्कार.